अतिशय मानवतेला काळिंबा फासणारी घटना धुळे शहरात घडलेली आहे। जिजामाता हॉस्टेलमध्ये दलित मुलीला अक्षरशः हॉस्टेलच्या फरशा पुसायला लावल्या, संडास साफ करायला लावली, तिथले भांडे घासायला लावले आणि या चिमुरडीला अल्पवयीन आहे एवढं काम करून थकवा आला म्हणून तिच्याकडून थोडं काम राहिलं असेल ते पूर्ण का केलं नाही म्हणून त्या ठिकाणी त्या हॉस्टेलला असलेल्या केअरटेकरनी तिला ढकलून दिलं। तिचा हात फ्रॅक्चर झालाय। आई रडत रडत फोन करत होती की भाई हाताचा पूर्ण चुराडा झालाय। ही कोण निर्दयी बाई आहे? ही कोण निर्दयी महिला आहे? या जातीवादी केअरटेकरला काही तासात धुळेच्या एसपींनी अटक करावी। नौटंकी चालणार नाही। अनेक तासापासून पीडिताची आई कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आहेत। तपासाच्या नावाखाली तुम्ही गुन्हा घेत नाहीत। तिथली एपीआय महिला गुन्हा दाखल करून घेत नाही, पीआय गुन्हा दाखल करून घेत नाही, एसपी दखल घेत नाही। ही धुळ्यातली सर्वात मोठी घटना आहे। हे जिजामाता हॉस्टेल एका माजी आमदाराचं आहे म्हणून तुम्ही गप बसलात। कुणाचा दबाव आहे पोलिसांवरती? या माजी आमदाराचा दबाव आहे का? भाजपशी निगडीत असलेल्या या नेत्याचा दबाव आहे का? सगळे आरोपी झाले पाहिजेत। ही जी काही विकृत मानसिकतेची महिला आहे जिने आमच्या दलित मुलीकडून फरशा साफ करून घेतल्या, संडास साफ करून घेतलं। तुमच्याकडे सफाई कामगार नाही, तुमच्याकडे सिक्युरिटी, ते कुठे आहेत लोक? सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, याचा कंट्रोल, याचा वॉर रूम कुठंच नाही। सामाजिक न्याय मंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे कसे हाल चालू आहेत दलित लेकरांचे। आणि पुन्हा चौकशी करतो म्हणता। या विकृत महिलेची नातेवाईक पोलीस आहे, ती दबाव आणते म्हणून गुन्हा दाखल करत नाही। हा माझे आमदार दबाव आणतो म्हणून गुन्हा दाखल करत नाही। जर पीडित तुम्हाला जबाब देते तर तिच्या जबाबावरती गुन्हा दाखल होत नाही। गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष कदापि हे सहन केलं जाणार नाही। याद राखा, धुळेंच्या एसपींना आम्ही मागणी करतो, हे योग्य नाही। दलितांच्या लेकरांना अशा प्रकारे तडफडून मारलंय आणि त्याच्यावरती फरशा घासणं, हॉस्टेलचं संडास बाथरूम साफ करायला लावणं हे केअरटेकरची ड्युटी आहे। याला संस्था चालक सुद्धा जबाबदार आहे। सह आरोपी करा त्याला, अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करा, 307 अंतर्गत